युबीटी असेल किंवा मनसेला किती जागा मिळतील याविषयीचाही अंदाज आहे। तर एक्झिट पोल नेमकं काय सांगताय ते आपण बघूयात। अर्थात हे एक्झिट पोल आहेत, मुंबईचा पोल ऑफ पोल नेमकं काय आहे तेही आपण बघतोय। ॲक्सिस माय इंडियाचा पोलनुसार भाजप प्लस म्हणजे भाजप शिवसेना त्यांची जी युती आहे त्यांना 131 ते 151 जागा 227 पैकी मिळू शकतात, म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून ही आघाडी ही युती समोर येऊ शकते। त्यानंतर शिवसेना युबीटी आणि प्लस म्हणजे शिवसेना युबीटी, मनसे, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांची जी आघाडी होती त्यांना 58 ते 68 जागा मिळतील। काँग्रेस प्लस म्हणजे काँग्रेसनेही वंचित सोबत युती केलेली होती, त्यांना 12 ते 16 जागा मिळतील आणि इतर पक्षांना 6 ते 12 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे जेबीसीचा पोल आपण बघितला तर भाजप प्लसला म्हणजे भाजप महायुतीला 138 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेना युबीटी सोबत जी काही आघाडी होती त्यांना 59 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेस सोबत जे पक्ष होते त्यांना मिळून 23 जागा मिळू शकतात आणि इतरांना 7 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यानंतर डीव्ही रिसर्चचा आपण पोल बघितला तर त्यानुसार भाजप महायुतीला 107 ते 122 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेना युबीटी प्लस जे आहेत त्यांना 68 ते 83 जागा मिळू शकतील आणि काँग्रेस प्लसला 18 ते 25 जागा आणि इतर पक्षांना म्हणजे त्याच्यामध्ये अपक्ष सुद्धा आले त्यांना 10 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे। त्यानंतर जनमतचा पोल आपण बघितला तर त्यानुसार 138 इतक्या जागा भाजप प्लसना मिळण्याचा अंदाज आहे, म्हणजे यामध्ये सुद्धा भाजप सगळ्यात मोठा पक्ष, भाजपची जी काही युती आहे ती सगळ्यात मोठी म्हणून पुढे येणार आणि सत्ता स्थापन करणार असा दावा करण्यात आल्याचं दिसतंय। त्यानंतर शिवसेना युबीटी प्लसला 62, काँग्रेस प्लसला 20 आणि इतरांना 7 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। त्यानंतर टाइम्स नेटवर्कचा आपण पोल बघितला तर त्यांच्यानुसार 142 227 पैकी 142 जागा या भाजप युतीच्या येतील। त्यानंतर शिवसेना युबीटीची जी आघाडी आहे त्यांना 58 जागा मिळू शकतील आणि काँग्रेसला 0 म्हणजे भोपळा मिळेल असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। काँग्रेसने जसं वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी केलेली होती त्यानंतर इतरांना 27 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे टाइम्स नेटवर्कच्या पोल्सनुसार। आता पोल ऑफ पोल नेमकं काय सांगतायत या सगळ्यांचा सार आपण काढला तर ॲव्हरेज नुसार एकूण जागा आहे 227 आणि त्यामध्ये भाजपला म्हणजे भाजप प्लस त्यांच्यासोबत शिवसेना सुद्धा आहे त्यांना 135 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेना युबीटी आणि मनसेची जी युती होती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत होता त्यांना 63 जागा, काँग्रेस प्लसला 16 जागा आणि इतर पक्षांना 13 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे।